काय रे अमोल भाऊ, काय झालं? असं का बसलाय? आठवडा झालं तू कामाला पण नाहीये. काय तब्येत बरी नाहीये काय तुझी? अरे हा ना भाऊ, लय टेन्शन मध्ये. एका पोरची रिक्वेस्ट आली होती, मला ऍक्सेप्ट केली. अरे येड्या, हा तर हनी ट्रॅप आहे. तू पैसे देऊन लय मोठी चूक केलीये. तू जेवढे पैसे देशील तेवढे तुला ते ब्लॅकमेल करतील. भाऊ ऑलरेडी मी तिला 50 पाठवले ते, अजून 2 लाख रुपये मागतात. कुठनं देऊ रे? मला ते ना भाऊ तोंड दाखवायचा का नाही रे? आयुष्य पण तुम्ही फाशी घेईन भाऊ, मी मरणार आहे आता. भाऊ टेन्शन नको घेऊ. माझा एक मित्र आहे पोलीस मध्ये आहे. तो आपली नक्की मदत करेल. काय आलं साहिल, काय प्रॉब्लेम झालाय? सर मला एका मुलीची रिक्वेस्ट आली होती, मी ती ऍक्सेप्ट केली आणि त्यांनी माझी व्हिडिओ बनवली. ऑलरेडी मी त्यांना 50,000 रुपये दिल्यात आणि अजून ते 2 लाख रुपये मागतात. आणि नाही तर म्हणतात मला धमकी देतात, ती व्हिडिओ मी तुझी व्हायरल करेन म्हणतात. हे बघ मित्रा, हा खूप मोठा हनी ट्रॅपचा स्कॅम आहे आणि ह्याच्यामध्ये तूच नाही तर तुझ्यासारखे बरेच मुलं आणि लोक या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. काय काहींनी आत्महत्या केल्यात, काय काहींनी पैसे दिलेत. हा, पण घाबरून जायचं, काय टेन्शन घेऊ नको तू. काय होणार नाही. तू अगोदर ज्या नंबरवरून तुला फोन मेसेज येतात ना, तो डायरेक्ट ब्लॉक लिस्टला टाक. हा, आणि बाकीचं आम्ही बघून घेऊ. पण सर त्यांनी जर चुकून जर माझा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला तर? आम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या नोडल ऑफिसर सोबत संपर्क साधून असे जर व्हिडिओ कोणी व्हायरल केले तर ते तात्काळ ब्लॉक आणि डिलीट करण्याचे आदेश देतो आणि ते करतात. आणि बरं झालं तुम्ही वेळेमध्ये माझ्याकडे आले, कळलं का? अशा लोकांनी पैसे देण्याच्या अगोदर www.cybercrime.government.in याच्यावर तक्रार करावी किंवा 1930 या राष्ट्रीय हेल्पलाईनवर कॉल करून तक्रार करायची. आणि लक्षात ठेवा, कधीच टेन्शन घ्यायचं नाही आणि टोकाचं पाऊल उचलायचं नाही आणि स्वतःला दोष देणं बंद करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला फेसबुकवरून किंवा इतर ॲपवरून कुठल्याही सुंदर मुलीची किंवा मुलाची अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट आली तर ती ॲक्सेप्ट करू नका. ही पहिली धोक्याची घंटा आहे. दुसरं म्हणजे लाजे खातर ही गोष्ट लपवू नका. ही गोष्ट आपल्या फॅमिलीला किंवा मित्रांना शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधा आणि टोकाचं पाऊल उचलू नका. एकच सांगणं या व्हिडिओमधून, सावधान राहा, सतर्क राहा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणीही हनी ट्रॅपच्या या जाळ्यात अडकू नये. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.